नमस्कार मंडळी. रविवारची सकाळ. नाश्त्याला घावणे केलेले, ओल्या नारळाची चटणी आणि चहा. आज आमच्याकडे मुंबईवरून माझी बहीण आणि भाऊजी येणार होते. चहा नाश्ता वगैरे आटोपला आणि त्यांना जायचं होतं त्यांच्या गावी बांदिवड्याला, पालेवाडीत. मी पण निघाले त्यांच्यासोबत. त्यानंतर वरवड्या तिकडे ना बघितलं तर रस्त्याचं काम सुरू आहे. बरेच दिवस झाले हे रस्ता रुंदीकरण होतो आहे. छान रस्ता तयार होतो आहे. आणि आपली उर्सुला इंग्लिश मिडियम कणकवलीतली सगळ्यात म्हणजे कणकवली तालुक्यातली पहिलं इंग्लिश मिडियम म्हणता येईल याला. त्यानंतर पुढे रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला ना इथे कायम भात शेती संपली की इथली लोक नदीचं पाणी असल्यामुळे भाजीचे मळे करतात. आणि संध्याकाळचं तुम्ही येत असाल ना तर दोन्ही साईडला रस्त्याच्या अशी पालेभाजी किंवा शेतातल्या इतर भाज्या घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेले असतात विकायला. त्यानंतर हे बघा, आम्ही आलो त्यांच्या गावी बांदिवड्याला. घरी पोचलो. हे मसुरा, बांदिवडा, चिंदर हे नदीकाठचे गाव ना. इथे नारळी पोफळीची झाडं भरपूर. इथे त्यांनी गप्पा गोष्टी केल्या, थोडं चहा पाणी केलं आणि नंतर आम्ही गेलो त्यांच्या देवळात. म्हणजे बांदिवडे गावची जी ग्रामदेवता पावणाई भगवती मंदिर आहे, इथे आलो आम्ही. मंदिर फार सुंदर बांधलं आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण सुंदर आहे आणि मंदिराचा सभामंडप पण मला खूप आवडला. फार प्रशस्त आहे. इथे त्यांनी म्हणजे बहिणीने आणि मी पण देवीची ओटी वगैरे भरली. इथे जे गृहस्थ होते त्यांनी यथासांग पूजा करून घेतली, गाराणं घातलं देवीला आणि त्यानंतर बाजूलाच असलेल्या देवरवळनाथाचं दर्शन घेतलं त्यांनी. आणि मी तोपर्यंत हा आजूबाजूचा परिसर बघत होते. मला मंदिराचा सभामंडप फार आवडला. प्रशस्त आहे आणि बाहेर एवढं कडक ऊन असूनसुद्धा आतमध्ये गारवा जाणवत होता. हे सगळं त्यांनी दर्शन घेतलं, ओटी वगैरे भरली आणि नंतर आम्ही पुन्हा कणकवलीला यायला निघालो परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा.